आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। सांगलीत नेत्यांची भाषणं सुरू झाल्यानंतर कार्यकर्त्यांकडून गोंधळ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याची आता कार्यकर्ते मागणी सुद्धा करतायत। कार्यकर्त्यांना बोलू न दिल्यानं कार्यकर्त्यांनी हा गोंधळ घातलेला आहे। विश्वजित कदम यांनी संबंधित कार्यकर्त्यांची समजूत सुद्धा काढल्याचं समोर येत आहे आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, नेमकं काय घडलंय? कार्यकर्त्यांची नेमकी मागणी काय? सांगलीमध्ये काँग्रेसचा मेळावा पार पडतोय आणि या मेळाव्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांची भाषणं सुरू झाली। यावेळी कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं असं कार्यकर्त्यांची मागणी होती, परंतु कार्यकर्त्यांना मंचावर घेऊन त्यांना बोलू दिलेलं नाहीये। जी काँग्रेसची भूमिका आहे ते नेते मांडतायत, परंतु सांगलीतील कार्यकर्त्यांची भूमिका काय आहे ही जनतेपर्यंत गेली पाहिजे आणि ती मांडण्यासाठी कार्यकर्त्यांची मागणी होती। परंतु कार्यकर्त्यांना मंचावर न जाऊ दिल्यामुळे काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। आम्हाला बोलायचं आहे परंतु आम्हाला मंचावर येऊ देत नाही असं त्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं। त्यानंतर विश्वजित कदमांनी मंचावरून खाली जात कार्यकर्त्यांची समजूत काढलेली आहे। नेत्यांची भाषणं सध्या सुरू आहेत, परंतु याच वेळी आता कार्यकर्त्यांचा गोंधळ देखील सुरू असल्याचं पाहावयास मिळतंय। गौरी, स्वप्नील, आपण पाहतोय विश्वजित कदम यांनी सुद्धा संबंधित कार्यकर्त्यांची समजूत काढल्याचं सध्या समजतंय। काय नेमकी दोघांमध्ये चर्चा झाली? नक्कीच फक्त त्या कार्यकर्त्यांचं म्हणणं इतकंच होतं की आमच्या भावना तीव्र आहेत, ज्या आमच्या भावना आहेत त्या बोलण्याची आम्हाला इच्छा आहे आणि त्या आम्हाला बोलू द्या कार्यकर्त्यांसमोर। परंतु विश्वजित कदम यांनी ते खाली जात जे नेत्याच्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत त्याच भावना नेते मानतील, त्यामुळे तुम्हाला नंतर संधी देण्यात येईल अशा दोघांमध्ये चर्चा झाल्याचं समजतंय। परंतु कार्यकर्त्यांना या ठिकाणी बोलू येणार नाही असं देखील सांगण्यात येते। जे प्रमुख नेते आहेत तेच काँग्रेसची भूमिका मानतील असं देखील आता सांगितलं जातंय। गौरी, नक्कीच स्वप्नील, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। आणि सांगलीत हा सर्व प्रकार घडलेला आहे।